15 दिवसाच्या मुलासमोरच आईचा गळा आवळून चेहरा जाळला. लव जिहादचा बळी. अकोलामधील सत्य घटना. प्रेम आंधळे असते असे म्हटले जाते, ते खरंच आहे. प्रेमामध्ये बेधुंद झालेली व्यक्ती काय करेल याचा नेम नसतो. दोघांचा एकमेकांच्यावरील विश्वास एकदा पक्का झाला की मग त्यांची पुढील आयुष्याची वाटचाल सुरू होते. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात. तुला आयुष्यभर आनंदामध्ये सुखात ठेवणार अशा आश्वासनांची खैरात वाटणारे प्रियकर आपल्या शब्दावर कधी कायम राहत नाहीत. शारीरिक भूक पूर्ण झाल्यानंतर आपल्या प्रेयसीला अपमानास्पद वागणूक देणे, तिचा छळ करणे असे प्रकार अलीकडच्या काळामध्ये वाढलेले आहेत. असाच प्रकार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी अकोला जिल्ह्यामध्ये उघडकीस आला. आपल्या प्रियकरावर विश्वास ठेवून तिने आंतरधर्मीय प्रेमविवाह केला, पण त्याने मात्र तिची निर्दयपणे हत्या केली. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या कथेचा हा सविस्तर वृत्तांत आहे. पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यामध्ये नांदखेडा नावाचे एक लहान गाव आहे. जेमतेम 3000 लोक वस्ती असलेल्या या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. एकमेकांच्या कार्यक्रमातही सहभागी होतात. शांतिप्रिय गाव म्हणून गावाची ओळख आहे. याच गावामध्ये सादिक शाह तसरीफ वय वर्ष 29 हा राहतो. सर्व समाजाच्या कार्यक्रमामध्ये हजर राहणारा सादिक सर्वांच्या परिचयाचा होता. हिंदू मुस्लिम असा भेदभाव या गावामध्ये कधी झालेला नव्हता. सादिक याच गावामध्ये असल्यामुळे तो सर्वांच्या परिचयाचा होता. मोलमजुरी करणे आणि आपल्या परिवाराला मदत करणे असा त्याचा एक कलमी कार्यक्रम होता. सादिक हा अविवाहित होता. तो 28 वर्षांचा असताना त्याची याच गावातील रवीना मोहन पवार वय वर्ष 24 या तरुणीसोबत ओळख झाली. मध्यम कुटुंबातील ही तरुणी घरच्या मंडळींच्या लाडाची होती. सादिक सोबत तिची ओळख झाली आणि सारेच बदलून गेले. सादिक आणि रवीना यांच्यातील चोरून लपून भेटीगाठीचे प्रमाण वाढले. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली. मात्र दोघेही एकमेकांच्यावर प्रेम करत असल्यामुळे सादिकने तिला आयुष्यभर साथ देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून रवीना हिने सादिकला साथ देण्याचे ठरवले. सादिक हा मुस्लिम असल्यामुळे घरच्यांचा या लग्नाला तीव्र विरोध होता. तरी आपल्या प्रेमावर विश्वास ठेवून रवीनाने घरच्या मंडळींसोबत वैर घेतले. 3 वर्षांपर्यंत या दोघांचे प्रेम प्रकरण गावामध्ये चालले. समाजामध्ये आपली बदनामी होईल म्हणून रवीनाच्या वडिलांनी तिचा विवाह वर्धा येथील एका तरुणासोबत करून दिला. या लग्नाला रवीनाकडून विरोध होता. मात्र घरातील मोठ्या नातेवाईक मंडळीसमोर तिला अबोल केले आणि हा विवाह पार पडला. लग्नानंतर ती 15 दिवस पतीकडे राहिली. मात्र तिचे सादिकवर प्रेम असल्यामुळे तिला हा विवाह पसंत नव्हता. म्हणून तिने एक दिवस सादिकला फोन करून कारंजा या गावी बोलावले. तेथून दोघांनी सरळ मुंबईला प्रयाण केले. लाडा कौतुकामध्ये वाढवलेली रवीना अचानकपणे निघून गेल्यामुळे पवार कुटुंबियावर आभाळ कोसळले होते. मात्र मुलीच्या मर्जीपुढे कोणाचे काहीच चालले नाही. गावात राहिल्यानंतर प्रेमाची अधिक चर्चा होईल आणि आपल्या आईवडिलांना शर्मेने मान खाली घालावी लागणार म्हणून सादिक आणि रवीना यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईमध्ये दोघेही मोलमजुरीने काम करू लागले. सुखाचे आणि आनंदाचे दिवस सुरू झाले. वर्षाखेरीस रवीना गर्भवती असल्याची गोड बातमी कळली. सादिक आणि रवीना आंतरधर्मीय पती पत्नी असले तरी त्यांचे नातेसंबंध चांगले होते. लग्नानंतर 10 महिन्यामध्ये त्यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली. सादिक तिला मारहाण करू लागला आणि तिच्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यापर्यंत पोहोचला. रवीना ही गर्भवती असल्यामुळे आणि मुंबईत जवळचे कोणी नातेवाईक नसल्यामुळे एखाद्या दिवशी जीवाचे काही बरे वाईट होईल म्हणून या दोघांनी परत गावामध्ये येण्याचा निर्णय घेतला. सादिकचे 3 नातेवाईक अकोला जिल्ह्यातील कारंजा, बार्शी टाकळी आणि व्याला या गावामध्ये राहतात. त्यांनी सादिकला सहारा दिला नाही. आपण गावामध्ये परत गेल्यानंतर लोक आपल्याला काय म्हणतील या भीतीने त्यांनी आपल्या गावामध्ये न जाता अकोला शहरात राहण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते भागवतवाडी भागामध्ये
भाड्याची खोली करून राहत होते. दरम्यान तिला 9वा महिना सुरू असल्यामुळे त्याच्या आईला बोलावून घेतले होते. रवीना सादिक आणि सादिकची आई मुराबी असे तिघेजण भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते. रवीनाला वैद्यकीय मदतीची गरज होती, परंतु अकोल्यातही सादिकने तिचा अमानवी छळ सुरू केला. ज्याच्यावर भरोसा ठेवला तोच नवरा महानालायक निघेल याची कल्पना रवीनाला आली नव्हती. एकीकडे घरातून सर्व संबंध तुटले आणि दुसरीकडे सादिककडून होणारा छळ या टेन्शनमुळे रवीना प्रचंड तणावामध्ये होती. एक दिवस तिला जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. त्यातच तिने एका बाळाला जन्म दिला. 8 दिवसानंतर रुग्णालयातून सुट्टी झाली. बाळाला घेऊन ती घरी आली. घरामध्ये सर्व काही ठीक नव्हतेच. सासू आणि पती दोघे रवीनाला शिव्या शाप देत होते. एका रात्री सादिकने तिला बेदम मारहाण केली. घरामध्ये 15 दिवसाचे बाळ भुकेने व्याकुळ झाले असताना हा नराधम रवीनाचा जीव घेत होता, तर दुसरीकडे 15 दिवसाचं बाळ दुधासाठी रडत होतं. अतिशय निर्दयी पिता म्हणून या नराधमाची ओळख जगाला झाली. पत्नीचा खून केल्यानंतर त्याच्याकडे आई मुराबी हजर होते. भांडणामध्ये गळा दाबल्यामुळे रवीनाचा मृत्यू झाला होता. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संशयित आरोपीने त्याचा नातेवाईक इम्रान शहा राहणार बार्शी टाकळी जिल्हा अकोला याला बोलावून घेतले. या दोघांनी मोटारसायकलवर रवीनाचा मृतदेह ठेवला. दापकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील अन्नपूर्णा माता मंदिर परिसरात तिचा मृतदेह आणून तिच्या चेहऱ्यावर रॉकेल टाकले आणि चेहरा विद्रूप केला. अंधाराचा फायदा घेऊन दोघेही पळून गेले. अर्धवट जळालेला हा मृतदेह सकाळी परिसरातील लोकांना दिसला आणि एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांना देण्यात आली. दापकी रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक कोळी आणि इतर कर्मचाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली. परिसरातील सर्व मिसिंग रिपोर्ट तसेच बेपत्ता मुलींची माहिती पोलिसांनी घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मोहीम हाती घेण्यात आली, मात्र कोणताही सुराग पोलिसांना मिळत नव्हता. स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची टीम आणि दापकी रोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी दिवस रात्र एक करून आरोपीचा शोध घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला. वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या. आरोपीचा शोध सुरू असताना त्याच्या 15 दिवसाच्या मुलाची तब्येत बिघडली. झालेल्या घटनेचा पश्चाताप आणि मुलाची बिघडलेली तब्येत या परिस्थितीत त्याने पोलिसांच्या समोर हजर होण्याचा निर्णय घेतला. आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. 15 दिवसाचं बाळ घरामध्ये एकटा असताना ही घटना घडली. सासू मुराबी आणि नातेवाईक इम्रान शहा यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सहकार्य केल्यामुळे या दोघांनाही आरोपी करण्यात आले. 15 दिवसांचे बाळ रडत असताना परिसरातील लोकांनाही अश्रू आवरता आले नाही. त्या बाळाला सुधारगृहामध्ये ठेवण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, उपअधीक्षक सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर पोलीस पुढील तपास करत आहेत. लव जिहादचा संशय. रवीना हत्या प्रकरणानंतर विदर्भामध्ये खळबळ उडाली आहे. हा प्रकार लव जिहादचा आहे असा आरोप हिंदुत्ववादी संघटनेने केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. आंतरधर्मीय आणि प्रेम प्रकरण या दोन्ही गोष्टी लव जिहादला मिळत्या जुळत्या आहेत. सादिकचे आणि कोणासोबत वैयक्तिक संबंध आहेत, तो कोणाच्या संपर्कात होता, त्याचे कॉल डिटेल्स गोळा करण्याचे काम पोलिसांच्या वतीने सुरू आहे. अकोल्यासारख्या संवेदनशील शहरामध्ये अशी घटना घडल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. मात्र पोलिसांनी हे प्रकरण अतिशय व्यवस्थितपणे हाताळल्यामुळे शांततेला गालबोट लागली नाही. 15 दिवसांचे बाळ आता अनाथ झालेले आहे. जन्माला येऊन 15 दिवस झाले आणि आई वडील काय असतात हे समजण्याआधीच काळाने त्याला मायबापापासून कायमचे दूर केले. आईचा खून झाल्यामुळे ती आता परत येणार नाही आणि वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे तो शिक्षा भोगायला जाणार. यामुळे 15 दिवसांच्या या बाळाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. या प्रकरणातील आरोपी सादिक शहा याच्या प्रती परिसरामध्ये संतप्त भावना
व्यक्त केल्या जात असून नागरिकांनी या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध केला। आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे।